नमस्कार मैत्रिणींनो, किचन क्वीन रेसिपीजमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे। आज आपण बटाट्याची शेव कशी बनवायची ते पाहणार आहोत। त्यासाठी इथे बटाटे उकडून घेतलेले आहेत। चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया। घरी जर शेव बनवली आणि ते एकदम कुरकुरीत, खुसखुशीत आणि कमी तेलकट जर झाली तर ती खाण्याची पण इच्छा होते आणि मुलांच्यासाठी जर अशी बनवून दिली तर दुपारच्या वेळेत मुलं ती आवडीने खातात। तुम्ही ते पाहू शकता, शेव एकदम मार्केटमधून आपण जसं घेऊन येतो तशी ही शेव झालेली आहे आणि पाहता क्षणी खावीशी वाटणारी एकदम कुरकुरीत अशी शेव झालेली आहे आणि कमी तेलकट झालेली आहे। तुम्हाला तर मी इथं दाखवते, एकदम कुरकुरीत अशी झालेली आहे। अशा पद्धतीने आपल्याला शेव जर बनवली तर एकदम कुरकुरीत अशी शेव होते। शेव बनवायची असेल तर बटाटे उकडून घ्यायचे आहेत आणि बटाटे एकदम छान असे शिजवून घ्यायचे आहेत। जर शिजलेली बटाटे असतील तर आपल्याला पटकन ते किसता येतात आणि त्याच्या कुठेही गाठी राहत नाही, त्यामुळे शेव बनवताना आपल्याला सहजरित्या बनवता येते। साधारणतः 3 बटाटे घेतलेले आहेत, छान असे मी किसून घेतलेले आहेत। त्यामध्ये 1 चमचा हळद घालायची आहे, 1 चमचा धनेपूड घातलेले आहे, थोडासा ओवा घातलेला आहे आणि 1 चमचा जिरेपूड घातलेले आहे। चवीनुसार मीठ घातलेलं आहे आणि थोडंसं तुम्ही त्यामध्ये लाल तिखट घाला, परंतु मला मिठातली शेव बनवायची होती, मुलांना तिखट नको होतं म्हणून त्यामध्ये मी लाल तिखट घातलेलं नाही। त्यामध्ये थोडासा हिंग घातलेला आहे आणि चाट मसाला जो होता तो थोडासा अर्धा चमचा त्यामध्ये घातला आणि हे सर्व एकत्रित छान असं आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे। आणि आपण बटाटे उकडून घातलेले आहेत, त्यामुळे आपल्याला तेल घालायची गरज नाही किंवा त्यामध्ये सोडा घालायची गरज नाही। उकडलेली बटाटे जर आपण त्यामध्ये मिक्स केले तर बटाट्याची जी शेव आपण बनवतो तो एकदम कुरकुरीत होते। तुम्ही जर त्यामध्ये सोडा घातला तर शेव थोडीशी तेलकट होणार, त्यामुळे त्यामध्ये सोडा घालायची गरज नाही। आणि पीठ त्यामध्ये बेसन जे घातलेलं आहे ते आणि पीठ एकत्रित छान असा गोळा करून घेतलेला आहे, तुम्ही ते पाहू शकता छान असं। आणि जास्त पीठ त्यामध्ये घालायचं नाही, जास्त पीठ जर घातलं तर जी काही आपण शेव बनवणार आहे ती एकदम कुरकुरीत होणार नाही। त्यामुळे एक मोठी वाटी त्यामध्ये बेसन घातलेलं आहे आणि तुम्हाला जर मिश्रण थोडंसं सैलसर वाटत असेल तर थोडं त्यामध्ये बेसन तुम्ही घालू शकता। आणि इथे मी तवा ठेवलेला आहे आणि त्यामध्ये तेल घातलेलं आहे आणि हा जो शेवगा आपण याला म्हणतो, ज्यानं शेव आपण पाडणार आहे, त्यामध्ये लहान जी चकती असते ती त्यामध्ये घातलेली आहे। पीठ भिजवून झाल्यानंतर एक 15 ते 20 मिनिटासाठी आपल्याला झाकून ठेवायचे आहे। पीठ छान असं भिजलं असेल तर शेव छान अशी आपल्याला पाडता येते। पीठ छान असं भिजलेलं आहे, तेलही छान असं गरम करण्यासाठी आपण ठेवलेलं आहे आणि त्यातलं थोडंसं मिश्रण आपण घ्यायचं आहे आणि त्या जी शेव पाडायचा साचा आहे त्यामध्ये आपल्याला मिश्रण घालून घ्यायचं आहे। शेव मग तुम्हाला लहान मोठ्या आकारामध्ये बनवायचे असेल तर तुम्ही लहान मोठी चकती घेऊ शकता। मी लहान चकती इथे घेतलेली आहे आणि अशा पद्धतीने हा शेवगा आहे तो त्यामध्ये पीठ भरून घेतलेला आहे आणि शेवग्याच्या साहाय्याने आपल्याला तेलामध्ये शेव पाडायची आहे। अशा पद्धतीने आपल्याला त्याचं झाकण लावून घ्यायचं आहे आणि तुम्ही ते पाहू शकता अशा पद्धतीने पॅक करून घेतलेलं आहे। आणि वर जे तुम्हाला हँडल दिसतो त्यांना पण असं गोल फिरवून शेव पाडायचे आहे। तेल छान असं गरम झालेलं आहे आणि सुरुवातीला शेव पाडत असताना गॅसची फ्लेम लो करायची आहे, कारण भाजण्याची शक्यता असते आणि वाफेमुळं चटका बसू नये म्हणून गॅसची फ्लेम लो करायची आणि नंतर शेव पाडायचं आहे। तुम्ही इथे पाहू शकता तेल छान असं गरम झालेलं आहे। सुरुवातीला त्यामध्ये थोडीशी मी शेव पाडून घेतलेली आहे, परंतु तेल एवढं गरम झालेलं त्यामुळे मी शेव पाडायची बंद केलं आणि जेवढी शेव पाडलेली तेवढी छान अशी भाजून घेतलेली आहे। जोपर्यंत फेस येतो तेलामध्ये तोपर्यंत आपली शेव भाजलेली नाही। तुम्ही ते पाहू शकता, जसं तो फेस आहे तो कमी होतो की अशा वेळेला आपली जी शेव आहे ती भाजली असं समजायचं आणि भाजलेली जी शेव आहे ती एका प्लेटमध्ये काढून घ्यायची आहे। साच्यामध्ये जे मिश्रण घातलेलं ते अशा पद्धतीने गोल फिरवून तेलामध्ये छान अशी शेव पाडून घेतलेली आहे। शेव पाडून घेत असताना गॅसची फ्लेम लो केलेली आहे आणि शेव पाडून झाल्यानंतर गॅस आपल्याला मोठा करायचा आहे आणि शेव छान अशी आपल्याला भाजून घ्यायची आहे। इथे तेल जास्त गरम होतं म्हणून लो फ्लेमवरती छान अशी भाजून घेतलेली आहे आणि तुम्ही ते पाहू शकता तेलातील फेस कमी झाला की समजायचं की शेव आपली भाजलेली आहे। शेव भाजून झाल्यानंतर एका प्लेटमध्ये काढून घ्यायची आहे। तापलेल्या तेलाचा अंदाज घेत गॅसची फ्लेम हाय लो करत अशी शेव मी भाजून घेतलेली आहे आणि सर्व जे काही मिश्रण होतं त्याचे अशा पद्धतीने शेव बनवून घेतलेली आहे। शेव पाहता क्षणी सुरेख दिसत होती आणि तेलकटही जास्त झाली नव्हती, कमी तेलकट झालेली आणि एकदम कुरकुरीत आणि खुसखुशीत अशी शेव झालेली। सर्व मिश्रणाची मी अशा पद्धतीने शेव पाडून घेतलेली आहे।
अशी बनवून घेतलेली शेव जर हवाबंद डब्यात ठेवली तर ती जास्त दिवस खराब होत नाही आणि शक्यतो शिल्लकच राहत नाही. एवढी चवीला छान होते. मुलं पण ती आवडीने खातात. मग दुपारच्या लहान भुकेसाठी जर बनवून ठेवली तर मुलं पण ते आवडीने खातील. आणि तसं पाहायला गेलं तर शेव बनवण्यासाठी तसं जास्त वेळ लागत नाही आणि कमी पसारा करता झटपट होणारी अशी ही बटाट्याची शेव आहे. हा व्हिडिओ कसा वाटला मला तुम्ही नक्की सांगा. शेव जर बनवायला घेतली तर 15 ते 20 मिनिटात पटकन होणारी अशी ही रेसिपी आहे आणि प्रत्येकाला आवडणारी. तुम्ही अशी ही शेव खाऊ शकता करून किंवा त्यामध्ये तुम्हाला लाल तिखट वापरायचं असेल तर तो चाट मसाला वरून थोडंसं भरभरून तशी पण झणझणीत बनवून पण खाऊ शकता तुम्हाला जशी आवडेल ते. परंतु मुलांना मिठातली शेव खायची होती म्हणून वरून मी लाल तिखट घातलेलं नाही. आणि ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली मला कमेंट करून नक्की सांगा. आपण काय करतो की शेव बनवायची म्हटलं की त्यामध्ये थोडंसं कडकडीत गरम करून तेल घालतो, कारण आपल्याला बेसनची शेव बनवत असताना त्यामध्ये तेल घालायची सवय असते. परंतु ही बटाट्याची शेव बनवत असताना तेल घालायची गरज लागत नाही. बटाट्यामुळे आपण जी शेव बनवणार आहे ते एकदम कुरकुरीत होते. त्यामुळे वरून तेल घातलं की ती जास्त तेलकट होते म्हणून त्यामध्ये तेल घालायचं नाही. ही एक टिप्स तुम्ही जर फॉलो केली तर तुम्ही जी बनवलेली शेव आहे ते एकदम कुरकुरीत होणार आणि तेलकटही होणार नाही. बटाट्याची शेव ही रेसिपी कशी वाटली मला कमेंट करून नक्की सांगा. चॅनलवरती नवीन असाल तर अशाच नवनवीन रेसिपी पाहण्यासाठी किचन क्वीन रेसिपीज या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद.